पते पते शिवार हर महादेव. संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप. एक तत्वनाम साधिते साधन द्वैताचे बंधन न बाधिजे. नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया लाधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला उद्धवाला धला कृष्णदाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ वेळा जाणे. हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी हरिपाठ ग्रंथावरील 8व्या क्रमांकाच्या अभंगावरची आजची ही प्रवचनरूपी सेवा. माऊली श्री ज्ञानोबराय अगोदर भाष्य लिहितात आणि नंतर सूत्रग्रंथ लिहितात. भाष्यकारांनी अगोदर सूत्रग्रंथ लिहिली आणि नंतर भाष्य लिहिलेलं आहे. ते ज्ञानोबराय आहेत, ज्ञानाचा सागर आहेत. आणि हरिपाठ ग्रंथाला सुरुवात करण्यापूर्वी ज्ञानोबरायाने ह्या ग्रंथामध्ये जे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण याचं मंथन करून याचं सार हे हरिपाठ रूपाने आपल्या हातात ठेवलेलं आहे. देवाची द्वारे उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधेल्या. साधेल्या हा भूतकाळ आहे. ते स्वतःचा अनुभव सांगतात. मी देवाच्या दारात क्षणभर उभा राहिल्याने चारी मुक्ती साधेल्या. म्हणजे साधेल्या हे प्राप्त केल्या आणि भूतकाळातलं सांगतात. म्हणजे हे तुमच्या आमच्यासाठी नाही की आपण देवाच्या दारात क्षणभर उभा राहिलो म्हणजे आपल्याला चारी मुक्ती प्राप्त होतील असा त्याचा अर्थ नाही. बऱ्याच वेळेला संत वाङ्मयाचं चिंतन करत असताना संतांना अभिप्रेत असणारा अर्थ आणि आपण लावलेला अर्थ याच्यात फार भिन्नता असते. बऱ्याच वेळांना जे व्यासपीठावरून बोलतात त्यांच्यावर फार जबाबदारी असते, पण ते बऱ्याच अभंगाचा ओव्याचा अर्थ आपल्या मनाने लावतात. एकदा असंच प्रवचन ऐकत असताना यमधमा अवकळा नेली तीर्थे ठायावरून उठेली यमलोकीची खुंटेली रहाटिया गवी. यमलोकीचा इथं एका वक्तीनं असा अर्थ लावला का यम प्राणहरण करणारा. त्याचा या ओवीशी काही संबंध येत नाही. यम आणि नियम हे साधकाच्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी असतात. इंद्रिय दमन असतात, बरोबर आहे. नियमात आपली दिनचर्या कशी असावी हा यमनियम इथं अभिप्रेत आहे. इथं जर तुम्ही यमधर्माचा जर विषय लावला तर त्या अर्थाचा अनर्थ होत असतो. तसं ज्ञानोबरायांनी जे आपल्यासमोर हरिपाठ ग्रंथ ठेवला आहे हे कळण्यासाठी आपल्याला बऱ्याच वेळा ज्ञानेश्वरीचा आधार घ्यावा लागतो. तेव्हा हरिपाठ कळायला आपल्याला थोडी मदत मिळते. म्हणून आजचा जो सेवेसाठी घेतलेला अभंग आहे याच्यामध्ये सुद्धा साधकाने साधना कशी करावी, कोणाच्या संगतीने करावी आणि संगतीनेच का करावी आणि संगतीने केल्यानंतर काय परिणाम होतो असा कोणाला अनुभव आहे का, त्याचे अशी काही उदाहरणं या अभंगामध्ये त्यांनी नमूद केलेले आहेत. म्हणून मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चौघांचं मिळून अंतःकरण आहे. काय होतं, विषयाकडे धाव घेणारं मन आहे आणि विषय सेवन करणारे इंद्रिय आहेत. पण जेव्हा हानी होते तेव्हा बुद्धीला पश्चाताप होतो आणि दुःख अंतःकरणाला होतं. मनात निवांत बसलेलं असतं. त्या ठिकाणी धाव तर मनानेच घेतलेली आहे.
पण दुःख कोण भोगतंय? अंतःकरण. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख होतं आहे. पश्चाताप करते बुद्धी. हे केलं नसतं तर बरं झालं असतं. आपण असं करायला नव्हतं पाहिजे. मन चिंतन करतं का त्याच्यावर? नाही ना. पण आपल्याला मात्र ओढून घेऊन जातं विषयाकडे. मग त्या बुद्धीला विवेक प्रदान करण्याचं कार्य गुरुदेव करत असतात. तिथं जर विवेक असेल तर काय करावं आणि काय करू नये की त्याला योग्य निर्णय घेता येईल. मग संताच्या संगतीत राहून साधना केल्याने आपल्या मनाला योग्य गती प्राप्त होते आणि त्याचा परिणाम भगवंताची प्राप्ती होते. आणि त्या भगवंताला आपल्या जवळ करण्यासाठी तिथे भाव असतो. भाव बळे आकळे एरवी ना कळे. भावाने तो आकळला जातो. इथं माऊली म्हणतात आकळावा श्रीपती येणे पंथे. येणे म्हणजे संत संगती. संत ज्या मार्गाने गेले, संतांनी जो रस्ता दाखवला, या मार्गाने चाललात तर आकळावा श्रीपती. अन्यथा मनोमार्गे गेला म्हणजे मनाच्या मार्गाने जाऊ नका. मनाला संताच्या मार्गाने नेलं पाहिजे. अभंगाचा अर्थ फार खोल नाही आहे, पण सोपा जरी असला तरी असा साधक दुर्लभ आहे. माऊली शेवटच्या चरणात म्हणतात ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ. दुर्लभ का म्हटलं ज्ञानोबरायाने? मग हे जर सुलभ आहे तर मग दुर्लभ का म्हटलं? आपण हरिपाठ ही वारकऱ्याची संध्या आहे. आम्ही आळंदी पंढरीचे वारी करणारे महिना वारीकऱ्यांच्या सहवासात कधी आम्हाला प्रसंग येतो. 3:30 वाजता उठल्याबरोबर अंथरुणावरच पहिला हरिपाठ त्यांचा, नंतर धरणीवर पाय ठेवायचा, नंतर पुढचे कर्म. आणि ही एक वारकऱ्याची जी साधना आहे याच्यामध्ये फार शक्ती आहे महाराज. पळे भूत बाधा बेने तेथे. मग आजच ठरवलं आपण, जर ज्ञानोबाराने म्हटलंय मग भूत बाधा खरोखर पळेल का? की एखाद्याला भूत बाधा झाली तर हरिपाठ म्हणल्यावर त्याचे भूत बाधा जाईल का? अवश्य जाईल महाराज. सर्पाचं विष उतरतं एवढी अभंगात ताकद आहे. मी बऱ्याच वेळा हे उदाहरण सांगितलेलं आहे. कारभारीबा वारकरी आता हयात नाही आहेत, पण पंढरपुराहून आळंदीकडे रात्रीचा पाय प्रवास करत असताना एका वारकऱ्याला सर्पदंश झाला आणि वारकरी थांबले रस्त्यात. ते पाठीमागून आले, काय रे थांबलात? म्हणले महाराज असं असं झालं, आता याला दवाखान्यात न्यावं लागेल. कशाला दवाखान्यात न्यायचं? आपल्या देवापेक्षा मोठा डॉक्टर आहे का कोणी? बाळक्रीडेचे अभंग काढले. काळ्या सर्पाला नाथून आणलेले अभंग आहेत बाळक्रीडेमध्ये. मनात हे अभंग, ते 2-3 अभंग आहेत ते म्हणायचे, संपलं की परत तेच म्हणायचे. तासभर त्यांचा हाच क्रम चालला. 1 तासात तो सर्पविष उतरला आणि तो वारकरी चांगला झाला. इथे दृढ विश्वास आहे. आणि त्यांच्या मुखातून जेव्हा ते अभंग बाहेर पडतात ते सिद्ध होतात. कारण त्यांची वाणी पवित्र झाली, त्यांचा देह पवित्र झाला, तीर्थयात्रेला पायी चालून हे शरीर पवित्र झालं आणि अखंड भगवंताचं नामस्मरण करून त्यांची वाणीसुद्धा पवित्र झाली. आपली वाणी पवित्र झाली तर आपल्या मुखातून हरिपाठ निघाल्याबरोबर भूतबाधासुद्धा पळून जाईल. पण आपण अनेक वेळा संसारात खोटं बोलतो. असत्य बोलल्यामुळं पाप होतं. आणि ज्याच्याकडून पापकर्म होतं आहे त्याची वाणी सिद्ध झाली असं म्हणता येत नाही. जो कधी असत्य बोलत नाही त्याची वाणी, जो बोलेल ते घडतं, त्याची वाणी सिद्ध होते. म्हणून आपण पाहतो ऋषीमुनींचं, संतांचं, ते जे बोलतील तसं होतं का? त्यांची वाणी सिद्ध आहे. म्हणून हरिपाठ हा सामान्य ग्रंथ नाही. संतांचे वाङ्मय आहे ना, हे सामान्य नाही. कारण तुकोबाराचे अभंग म्हणजे हे वेदाच्याच रुचा आहेत, पण ते अभंगाच्या रूपातून आहेत. आपल्याला वेद कळत नाही ना. आपल्याला 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं, मग त्याच्यातले काही काही उदाहरण याच्यात आपल्याला का दिलेत?
की साधकाची दशा कशी असावी, साधना कशी असावी, भगवत प्राप्ती कशामुळे होते. म्हणून अखंड नामसाधना होण्यासाठी संताच्या संगतीची गरज आहे. आता संगती आणि सहवास यातला मी फरक आपल्यासमोर ठेवतो. सहवास हा समान काळात होऊ शकतो. आता आपलं समान काळात आपलं आयुष्य चालू आहे, म्हणजे आपला एकमेकाचा सहवास होऊ शकतो. पण ज्ञानोबा आज आपल्यात स्थूल शरीर रूपाने नाही आहेत, ते आज आहेत पण ते दिव्य शरीराने आहेत. मग त्यांना पाहण्याची दिव्यदृष्टी आपल्याकडे नाही, पण आज आपण त्यांची संगती करू शकतो. त्यांचं अखंड चिंतन केलं तर त्यांची ती दिव्य शक्ती आपल्या हृदयात प्रगट होऊन, ज्ञानोबराने हरिपाठात सांगितलंय, ज्ञानदेव ध्याने रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय. किती विधी सांगितल्यात? ध्यान आणि मन दोन सांगितल्यात. ज्ञानदेव ध्याने, तुम्ही डोळे बंद करून भ्रूमध्यामध्ये आज्ञाचक्रात ज्ञानोबरायचं ध्यान करताय, आणि मुखाने तुमचं मन रामकृष्ण हरिनामात गुंतलेलं आहे. म्हणजे अंतकरण तुमचं त्या ठिकाणी स्थिर होईल. अशी एकाग्रतेने साधना केल्यानंतर ती साधना फलद्रूप होते, अन्यथा नाही. म्हणून हरिपाठ प्रत्येक साधकाला त्याचा अर्थ, त्याचं गुह्य रहस्य कळणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून कधीकधी हरिपाठाला, गुरुपरंपरेच्या अभंगाला काय रजोगुणी चाली लावल्या जातात, आनंद येतो. पण जो वारकरी ना त्याला ते नाही आवडत. सात्विक चाल पाहिजे, अंतकरणात सात्विक वृत्ती वृद्धिंगत झाली पाहिजे. सत्य मार्ग, सत्याच्या जर आपण मार्गाने चाललो, सत्याच्या शोधात चाललो, सत्य हा परमात्मा आहे, मग अंतकरणात सुद्धा सत्वगुणच पाहिजे, रजगुणाचं काम नाही. रजगुण आणि तमगुणाचा वाद करून सत्वगुणाने भगवंताच्या जवळ जाऊन शेवटला सत्वगुणालाही आपण मागं टाकायचं आणि परमात्मा आणि तो साधक एक होऊन जातो. तेव्हा तिन्ही गुणाच्या पलीकडे गुणातीत असणाऱ्या परमात्म्याची तयाशी उन्मनी अवस्था त्याला प्राप्त होते. ह्या अभंगात उन्मनीचं वर्णन आलेलं आहे. ती उन्मनी अवस्था म्हणजे काय, तो तिन्ही गुणाच्या पलीकडे गेला. ऊन अधिक मनी, त्याला मनच राहिलं नाही, स्वतःचं अस्तित्वच तो विसरला. तो म्हणजे परब्रह्म स्वरूप झाला. मिया आणि तू ही वेगळी राहिली नाही, अशी ती अवस्था आहे. ही समाधीच्या पलीकडची अवस्था. ही योग्यांना जी उन्मनी अवस्था साध्य होते तीच हरिपाठाची उपासना करणाऱ्याला होते, तीच नामधारकाला होते. फक्त त्याची साधना वेगळी आहे आणि याची साधना वेगळी आहे. संगत आणि प्राप्ती ह्या दोन गोष्टी समजल्या का आजचा अभंग लक्षात येईल. म्हणून संगती अंतकरणाला ह्याच्यासाठी आहे की तुम्हाला कधी आळस येतो, कधी निद्रा येते है ना, कधी थकवा आलेला असतो, कधी तुम्ही कंटाळा करता. आज हरिपाठाला नाही गेले, जाऊ दे आज कंटाळा आला आहे. आज पाठी उठून काकड्याला नाही गेलो, जाऊ दे आज कंटाळा आला आहे. मग ह्या अशा गुणामुळे आपली साधना बुडते. मग आजच्या दिवसात जे आपले अमूल्य क्षण आपल्या आयुष्याचे खर्च झालेत ते उद्या परत भेटत नाहीत. म्हणजे प्रत्येक क्षणाला आपल्या एक एक क्षणाने आयुष्य कमी होत चाललेलं आहे. ते आयुष्य परत तुम्ही आयुष्यभराची कमाई दिली तरी परत येत. म्हणून वेळेबरोबर आपल्याला चालायचं आहे. आणि ही वेळ म्हणजे जे आहे, तुम्ही जी साधना करता ती साधना फलद्रूप होण्याला किती वर्षे लागतात, किती महिने लागतात, तो जो मधला काळ आहे त्याला काय नाव आहे? काळ. शेतीमध्ये एखादं पीक घ्यायचं आहे, ते पीक पेरल्यानंतर समजा साधारणतः 4 महिने त्याला अवधी लागतो. हा 4 महिन्याचा जो काळ आहे त्याच्यानंतर त्याला ती प्राप्ती आहे. त्या पिकाच्या फळाची प्राप्ती 4 महिन्यानंतर आहे. पण तसं भक्तीमध्ये पण आहे. भक्तीमध्ये आपण किती काळ देतो आणि जो आपल्याला आयुष्य आपल्या हातात आहे, मिळालं आहे, त्याचा आपण किती सदुपयोग करतो हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून
ज्ञानोबाराने सांगितले वेग द्या जिवे वेगू करे. म्हणून वेग देऊन याच्यासाठी जसं आपण गॅस सिलेंडर आणतो, आपल्याला माहीत आहे असं साधारण एवढ्या दिवस महिनाभर चालतो. आपल्याला माहिती आहे माणसाला 100 वर्ष आयुष्य आहे. पण कधी कधी गॅस महिनाभर चालेलच असं काय नाही. 4 दिवस जास्त झालं कधी 4 दिवस अगोदर संपू शकतो. तसं आपल्या आयुष्याचा शेवटचा श्वास कधी होतो आपल्याला सांगता येत. मग हे जर निश्चित आहे, मग आपण गाफील का? गाफील निजताना काळ देईल धोका. म्हणून गाफील नाही राहिलं पाहिजे, तत्पर पाहिजे. पाठे जाग आल्याबरोबर आळस आलाय, मला देवाने कशाला पाठवलं आहे, झोपा काढाय, हा भाव जर अंतःकरणात जागा झाला तर तुमचा आळस पळून जाईल. ती वृत्ती थांबणार नाही, कारण अंतःकरणाचा निश्चय फार महत्त्वाचा आहे. म्हणून ज्ञानेश्वरी झालं, हरिपाठ झालं, हे ग्रंथ जर कळाले ना एकदा, मग तो साधनेतला आनंद वेगळा आहे. तो हरिपाठ म्हणताना आनंद वेगळा आहे. तो तुमचा ज्ञानोबारायाशी डायरेक्ट संवाद आहे. तुम्ही ज्ञानेश्वरीशी जेव्हा संवाद करता तो तुमचा ज्ञानोबारायाशी संवाद आहे, भगवान विष्णूशी तो संवाद आहे. तुम्ही हरिपाठ म्हणत असताना तुम्ही हरिपाठ म्हणता हे सामान्य गोष्ट नाही, ती असामान्य गोष्ट आहे, असामान्य साधन आहे. तुम्ही तुमच्या मुखातून त्या भगवंताचं गुणगान करताय की जे नाम आणि जो साधक आणि साध्य असणारा परमात्मा हा एकच आहे. हे ज्या वेळेला तुम्हाला कळतं ना त्यावेळेस ही किती असामान्य बाब आहे हे तुमच्या लक्षात येईल. अरे काळाची जर ताकद नसेल, कथेच्या जेव्हा कथा चालू असते काळाला यायला ताकद हे नाही आहे, परवानगी नाही, तो येऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही साधना करता तिथं काळ येऊ शकत नाही. आणि ज्याचा अंतकाळ साधना करता करता येतो, लोक म्हणतात काय भाग्यवान माणूस आहे. हां, देवाचं नामस्मरण करता करता याने देह ठेवला, त्याची पुण्यतिथी साजरी होते, त्याचे मंदिरं उभे राहतात. म्हणून तुम्ही आम्ही जी साधना करतो कुणीतरी दाखवणारा पाहिजे. हे सामान्य नाही, असामान्य आहे. आणि असामान्य व्यक्तिमत्व तुमच्या जवळ असले तरी तुम्हाला त्याचं महत्त्व नाही कळत. ती व्यक्ती गेल्यावर महत्त्व कळतं. अरे आपल्याला उशिरा कळालं. आमच्याकडे एक वारकरी होते, म्हणजे जुन्या काळातले होते, म्हणजे आपल्याच काळामध्ये त्यांचा देह ठेवला त्यांनी. पण ते भगवान बाबाच्या हाताने त्यांनी माळ घातली होती. आणि आळंदीमध्ये सप्ताह होता आणि गळ्यात विणा होता. आणि अंतकाळ आला, तसा विणा गळ्यात असताना खाली त्या खांबाला पाठ देऊन बसले आणि देह ठेवला. भीमशिव महाराज म्हणाले हिरा होता पण आपल्याला ओळखता नाही आला. आपल्यातच हिरे असतात, आपल्यातच महान व्यक्तिमत्व असतात, पण आपल्याला गेल्यानंतर कळतात. काय असतं आपल्या बुद्धीला आहे ना, ह्या विषयाने ग्रासलेलं असतं, त्याच्यावर आवरण तयार झालेले असते, विक्षेप मल, त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी कळत नाहीत. आणि हे जाणून घेणं फार गरजेचं आहे, फार महत्त्वाचं आहे. म्हणून साधना ही साधनाच आहे. कारण सत्संगात येण्यासाठी सुद्धा पुण्य असावं लागतं. आपण पाहतो की फारशी गर्दी नसते, काही ठिकाणी गर्दी असते, तिथे पुण्य असावं लागतं. जिथे तुम्हाला साधना ही प्रत्येक ठिकाणी शिकवली जात नाही. सत्संगामध्ये जो विषय घेतला त्या विषयावर बोलून तो साधू निघून जातो, कारण त्याची ओघवती वाणी असते. गंगेला जसा पूर येतो तसं ते साधू आला, बोलला आणि सांगून निघून जाणार. त्याला वेळ नाही आहे. प्रत्येक क्षण त्याला इतका अमौलिक आहे की या साधनेसाठी, म्हणून तो वेळ वेगळा खर्च करत नाही. साधू जास्त बोलत नाही. सत्संगात बोलतील, सत्संग संपल्यावर मोजकंच बोलतील. आपलं कुठल्या विषयावर बोलणं चालूच असतं. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत हे फार महत्त्वाचे आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. संताची संगत फार महत्त्वाची. संताचे चरण एकदा हृदयात धारण केले
ही तुमची साधना ही करावी लागत नाही, होत असते. कारण अभंग आहे तो कोबराचा, मज निरंतर जागविती. ते काय करतात, राखणे लागे वाकडे जातात. चुकीच्या मार्गाने चालला तर त्याची राखण करतात, त्याला जाग करतात आणि त्याला योग्य दिशेने घेऊन येतात. तो झोपला तर त्याला जाग करतात. म्हणजे साधनेचा त्याला विसर पडू देत नाहीत. याला जागा करणं म्हणायचं. झोपेतून जागा करणं ते जागा करणं नाही आहे. पण अंतःकरणामध्ये त्या भगवंताचे आपण अंश आहोत, आपण त्याचे स्वरूप आहोत. पण आपण काय म्हणतो, भगवंत वेगळा आहे, आपण वेगळे आहोत. प्रत्येकाच्या कल्पनेतला देव भिन्न आहे बरं का सानप महाराज. विठ्ठलाची भक्ती करणारा म्हणतो माझा पांडुरंग कुठे आहे, पंढरपुरात. कृष्णाची भक्ती करणारा म्हणतो माझा गोविंद गोपाल गिरधर कुठे आहे, वृंदावनात आहे. माझी राधाराणी वृंदावनात आहे. माझे ज्ञानोबाराय आळंदीत आहेत. माझे गुरुदेव ज्यांचा जिथं आश्रम असेल तिथे आहेत. आणि ध्यान करताना सुद्धा तसंच करतो. आज ज्ञानोबाराय सांगतात तैसा हृदयामध्ये रामू, हरिपाठ सांगतो सर्वा घटी राम, देहादेह एक. मग राम हृदयात आहे तर तुम्ही ध्यान कुठलं करता? मग तो वृंदावनातला तुमच्या हृदयात नाही का? पण हे तुम्ही वाचलं नाही का? तुम्ही सत्संगातून ऐकलं नाही का? तरी पण भाव बदलत नाही. कधी मनाला प्रश्न केला का नाही भाव बदलत? तो माझ्या हृदयात आहे हे मी ऐकून सुद्धा मला असं का वाटत नाही तो माझ्या हृदयात आहे? आणि जर हृदयात आहे तर माझ्याशी तो का संवाद करत नाही, का बोलत नाही, का मौन धरलंस? ज्ञानोबराने कावळ्याला म्हणावा उड उड रे कावू तुझे सोनियाने मडविन पाहू, पाहुणे पंढरी राहू घरा काही येते. अरे कावळ्या सांग माझा भगवंत कधी येईल? ही अंतःकरणाची अवस्था आहे. हा गोपी भाव आहे ज्ञानोबारायांचा. आपल्यामध्ये असा दिव्य भाव जागृत झाला पाहिजे, अशी भक्ती जागृत झाली पाहिजे. कीर्तन प्रवचन टाईमपास करण्यासाठी नसतात. त्या भगवंताचं गुणगान गाऊन त्या भगवंत ज्या स्वरूपात आहे त्या स्वरूपाशी आपलं अंतःकरण तन्मय झालं पाहिजे, ब्रह्मरूप अवस्था प्राप्त झाली पाहिजे, मग तो सत्संग आहे. म्हणून भगवंताचा सत्संग करणं, कीर्तन प्रवचन हरिपाठ साधना, प्रत्येकाने आपल्या वाट्याला जे कर्म आलं आहे भगवंताने जो आपल्याला अधिकार दिला ते अधिकार आणि ते कर्म आपण भगवंताची सेवा समजून केलं पाहिजे. इथे बसायला टाकलं नाही, मी माझ्या भगवंताला बसायला टाकतो आहे. आज एवढे महात्मे इथं ऐकायला आलेत. प्रत्येकाच्या हृदयात माझा भगवान विराजमान आहे. त्याने वेगवेगळे रूप धारण केलेत. जो गोकुळात होता, जो अविद्येत होता, तोच माझा भगवान सगळ्यांच्या रूपाने नटलेला आहे. राम अवतारात रामाचे वनवासातले 13 वर्षे निघून गेलेत. 1 वर्ष राहिले आहे. आणि ब्रह्मांडाचा मालक बरोबर असताना सीतेला हरणाची अपेक्षा आली. अरे ब्रह्मांडाचा मालक जर तुझा पती आहे, सर्व सुखाचा सागर आहे, तर हरणाचं चमडं तुला सुख देणार आहे का? ह्या कथेतून आपण काय घ्यायचं हे महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण विषयाकडे धावतो तेव्हा आपल्या मूळ स्वरूपाचा विसर पडतो आणि मग आपल्या वाटेला दुःख येतो. आपल्याला सर्व गोष्टी प्राप्त आहेत. भगवंत हृदयात आहे, त्याला प्राप्त करायचं नाही. तो प्राप्तच आहे, फक्त तो कळायला पाहिजे. ते कळण्यासाठी सर्व शास्त्र आहेत. आणि एकदा नाम घेतलं तर त्याचा उद्धार होतो. मग अखंड आयुष्यभर का नाव घ्यायचं सांगितलं जातं? एक माणूस दुष्ट दुराचारी असतो आणि मृत्यूसमयी त्याला यम न्यायला येतात, पण त्याने एकदाच भगवंताचं नाव घेतलेलं असतं. आता एकदा नाम घेतलेलं आहे म्हणले त्याचं सुख त्याला अगोदर देऊ, नंतर बाकीचं त्याला भोग.
मग यमधर्माकडले म्हणले मला याचं सांगता येणार नाही, त्याने एकदा नाम घेतले त्याची फलश्रुती काय असते. ब्रह्मदेवाकडे जावं लागलं, म्हणले मला सांगता येत नाही, चला शंकर भगवंताकडे. शंकर भगवंताकडे गेले, ते म्हणले त्या एका नामाचा महिमा हा जर शास्त्रांना वेदाला कळाला नाही म्हणले तर ज्याचं नाम आहे त्याला विचारायला जाऊ. जेव्हा भगवान नारायणाकडे सर्वजण जातात, भगवंत सांगतात अरे तुमच्या सर्वाबरोबर तो माझ्यापर्यंत प्रवास करत आला आणि आता माझ्या धामात आलाय, याच्यापेक्षा मोठी प्राप्ती कोणती आहे त्याला. फक्त एकदाच नाव घेतलंय ना. परत परत आपल्या बुद्धीला मळ लागू नये, बुद्धी दूषित होऊ नये, परत आपल्याकडून दुष्कर्म होऊ नयेत, दुर्जनाचा संग लागू नये, म्हणून रोज साधना करायची, म्हणून रोज नामस्मरण करायचं. अरे एकदा गंगेत तुम्ही डुबकी लावली, पाप संपून गेलं आणि अंतःकरणात पाप प्रवृत्ती जर कायम असेल तो पुन्हा पापच करणार आहे, तो पुन्हा खोटंच बोलणार आहे तो. मग हे अंतःकरणाचा मळ धुवून जाण्याचं साधन म्हणजे हा सत्संग आहे. लक्षात आलं का. त्या सत्याच्या जवळ जाण्याचा मार्ग सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे तापत्रयाय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. त्या सच्चित आनंद स्वरूपाची प्राप्ती करण्यासाठी सत्संग आहे. आणि ते पद प्राप्त झाल्यानंतर अखंड त्याचं प्राप्तीच्या नंतरही साधन चालूच राहतं. मग ती खरी भक्ती आहे, ती जीवनमुक्ताची भक्ती आहे. मुक्त झालाय, देहाची आसक्ती गेली तरी त्याची भक्ती चालू आहे. एक जीवनमुक्त असतो आणि एक विधेयमुक्त असतो, त्याच्यात काही सूक्ष्म चिंतन असतात, ते इतक्या सहजासहजी लक्षात येत नाहीत. जेव्हा आपली साधना पुढे पुढे जाते तेव्हा त्या चिंतनात आपल्याला रंग येतो. हरिपाठच कळत नाही तर अमृत अनुभवाचं चिंतन काय आवडेल हो. डोक्यावरून जातं. म्हणजे अमृत अनुभवामध्ये त्या अनुभवाचं अमृत आहे ज्ञानोबरायांचं. योग्याची काय दशा आहे, त्या अवस्थेला पोहोचत असताना काय काय अनुभव आले, निवृत्तीनाथ विचारतात आणि ज्ञानोबराय त्या रूपाने सांगतात. तो अमृत अनुभव ग्रंथ आहे. म्हणून 1400 वर्षे जर चांगदेवाने साधना करून सुद्धा थोडा भ्रम राहिला, मृत्यूला प्रत्येक वेळेस परत पाठवतोय, पण जगायचं कशासाठी हे नाही माहिती. फक्त जगायचं ही अपेक्षा आहे, पण अनेक वर्षे जर ह्याच शरीराला टिकवून ठेवून काय प्राप्त करायचं. मग ज्याला प्राप्त करायचं तो जर प्राप्त आहे, पण कुठेतरी देहाची आसक्ती राहिली, मग तो भ्रम घालवण्यासाठी त्याला 65 ओव्या सांगितल्या, श्लोक सांगितले. म्हणून चांगदेव 65 ग्रंथ आहे. म्हणून हे जी संत वाङ्मय आहे हे सगळं वेदांत आहे महाराज. तुमचे उपनिषद वेद असतील, 6 शास्त्र, 18 पुराण आहेत, सर्वांचं सार ज्ञानेश्वरीमध्ये हरिपाठामध्ये आहे. आपण हरिपाठ रोज म्हणतो. 4 जान 6 शास्त्री कारण 18 पुराणे हरिशी गाती. मग त्याचं सार सांगितलं. हरिमुखे म्हणा, मुखाने त्या हरीचं नामस्मरण घेतल्याने सगळ्या सारातलं सार आहे. म्हणतोने नवनता तैसे गे अनंत, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. दुधाचं दही दह्याचं मंथन करून लोणी आणि लोण्यापासून तूप, परत तुपाचं दूध होतं का? नाही. तसं तुम्ही त्या ब्रह्मरूपतेला एकदा पोहोचलात, पुन्हा जीवदशेला येत नाही. ती प्राप्ती झाली, पुन्हा काही या जगात प्राप्त करायचं बाकी नाही. आणि हे बाकीचं जे लौकिक आहे त्याला ज्ञानोबरायाने उकिरडा म्हटलं. ज्यांनी जेवढा संसार मोठा केला, ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत म्हणतात, त्यांनी तेवढा मोठा उकिरडा तयार केला. तो काही कामाचाच नाही.
गरजेला जगण्यासाठी किती लागतं हो. मग भगवंताची साधना करून भगवंताची प्राप्ती हे खरं धन आहे. म्हणून तर मीराबाईने राजवैभवाचा त्याग केला. मग तिथे राहून साधनेला विरोध होऊ लागला, पण वृंदावनात जाऊन बसली. पण वैष्णव जेव्हा त्या भूमीचा त्याग करतात ना महाराज, ज्यांनी त्रास दिलेला असतो ना त्यांना फार त्रास, प्रकृती त्यांना माफ नाही करत. त्यांचे अनिष्ट प्रसंग येतात. अलग लक्षात. म्हणून संताचे संगती, संताची संगत महत्त्वाची, आणि त्या संगतीनेच भगवत प्राप्ती आहे. म्हणून संतांना विसरायचं नाही. संत हे देवाचेच दुसरं रूप आहे. संत देवच संत रूपाने येतो. देवात आणि संतात भेद नाही. संत भेटले की देव भेटला. आणि मग ज्ञानोबारायासारखे संत जर आज आपल्यामध्ये आहेत, त्यांचं वाङ्मय आपल्या जवळ आहे, मग आपल्याला काय कमी आहे. ते वाङ्मय आकलन करून घ्यायचं आहे. याच्यासाठीच आमच्या जाधव महाराजांनी हा उपक्रम चालू केला सुंदर. कारण आपल्याला असे खेळीमेळीच्या वातावरणात या वेगवेगळ्या विषयावर चिंतन करायला मिळतं. म्हणून साधना सांगितली रामकृष्ण, नाही का. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. शंकर भगवंताला ज्या रामनाम जे प्रिय आहे त्या रामनामाचं तुमच्या वाचाने अखंड जप करा. हो, लक्ष्मी सुद्धा फक्त चरणाची सेवा करण्याचीच योग्यता तिला प्राप्त झाली, भगवंताची अर्धांगिनी असून. ज्ञानोबाराय म्हणतात शंकराचं तप जिथं कमी पडतं तिथं तुमचं आमचं काय विचार काय आपला. म्हणून याच्या शंकर भगवंता इतकी साधना कोणी करत नाही. अखंड समाधी आहे, ज्यांनी कामाला भस्म केलं महाराज, आणि वैभव सोडून स्मशानात वास केला साधनेसाठी. त्याग निर्माण केला जीवनामध्ये, वैभवाचा त्याग केला. असं शंकराची ही किती महानता आहे महाराज. पण आपण त्याच्यावर कधी चिंतन नाही करत. त्यांनी जर वैभवाचा त्याग केला आणि आपण जर वैभवात गुंतून राहत असो आणि शंकराचे भक्त म्हणून घेत असो स्वतःला, तर हे गणित जुळत नाही. त्यांनी स्वतः दाखवलंय त्यागाशिवाय शांती नाही. ध्येयाची आसक्ती सोडा, संसाराची आसक्ती सोडा. त्याग तू ऐसा करा अहंकारा दौडावे. आणि जे आपण कर्म करतो त्याचा अहंकार नका ठेवू. त्यांनी आपल्याला शक्ती दिली म्हणून आपण कर्म करतो. हे शरीर त्याच्या सत्तेने चालतं. म्हणून त्यांनी सगळं आपलं जीवन ठरवलेलं आहे. जीवनात काय करायचं, कधी आपला जीवन संपवायचं हे भगवंताने ठरलेलं आहे. म्हणून वाचेनी रामकृष्ण, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. काय सांगितले ज्ञानोबारायांनी. ही जी साधना सांगितली नाही, साधनाचे टप्पे सांगितले ज्ञानोबारायांनी. म्हणून नामामृत गोडी वैष्णवाला दली, आणि योग्या साधली जीवनकाळा. योग्याला जी जीवनकाळा साध्य झाली तीच अवस्था वैष्णवाला नामाने झाली. म्हणून नाम हे अमृतापेक्षा गोड आहे. याच्यावर अभंग आपण ऐकतो, पण त्याचा अनुभव आपण घेत नाही का. कारण तेवढी नामसाधना आपण करत नाही. आणि जितकी तुम्ही जास्त नामसाधना करणार तेवढी तुमची गोडी वाढत जाणार. आणि एक वेळ अशी येईल की तुम्हाला त्या नामसाधनेशिवाय तुम्हाला कंठवणारच नाही आहे. जरा विसर पडला का तुमच्या मनाला पश्चाताप, अरे मला कसा विसर पडला.
पुन्हा गती देऊन तुमचं नामस्मरण चालू होईल. जेव्हा जेव्हा खंड पडेल, जेव्हा जेव्हा स्मरण येईल, तेव्हा तेव्हा ते नामस्मरण चालू करायचं. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. ते उच्चारण करण्यासाठी काळाचा वेळेचं बंधन नाही. जेव्हा जेव्हा खाली वेळ आहे, जेव्हा जेव्हा तुमचं मन रिकामं ठेवायचं नाही. भगवंताच्या हरीच्या चिंतनात. फक्त प्रल्हादाने काय केलं महाराज? हिरण्यकशिपू त्यांनी अशी तपश्चर्या केली, शंकर भगवंताला प्रसन्न करून घेतलं. इथे दोन भक्त सांगितले, एक सांगितला प्रल्हाद आणि एक सांगितला नारद महर्षी. उद्धव सांगितला, नारद महर्षी नाही, उद्धव सांगितला. मग प्रल्हाद आणि उद्धव सांगितले. उद्धव ज्ञानी भक्त आहे आणि प्रल्हाद नामधारक आहे. बघा दोघातली तफावत पहा. आणि ही ज्ञानोबरायाची दृष्टांत देण्याची युक्ती पहा कशी आहे. भक्त प्रल्हादाने अखंड नाम साधना केली आहे, पण भक्त प्रल्हादाला जे प्राप्त झालं त्याच्यापेक्षा उद्धवला वेगळं काही नाही. उद्धव ज्ञानी आहे, भागवताचार्य आहेत ते. वृंदावनामध्ये त्यांनी पहिला भागवत केलेला आहे. कोणी? उद्धवाने. कारण जेव्हा भगवंत निजधामाला चालले तेव्हा उद्धवाला सांगितलं की मी आता निजधामाला जातोय आणि तू बद्रीनाथ धामला जा आणि भागवताची सेवा कर, भागवत सांग. पण जाता जाता वृंदावनाहून तुला विदुर काका भेटतील, त्यांना निरोप दे. भगवंताने तुमची आठवण काढली एवढं सांगा. मग आणि एकीकडे भक्त प्रल्हाद आहे. म्हणून वृंदावनात पहिला गोवर्धनच्या परिक्रमा मार्गावरती उद्धवाने तिथे, आजही ते आश्रम आहे तिथे, उद्धवाने तिथं भागवत पहिला सांगितला आणि नंतर बद्रीनाथला जाऊन भागवताची अखंड सेवा केली. भागवत इतका गोड आहे ना, जेव्हा आपण त्याचं वाचन करू लागतो ना मग आपल्याला कळतं. अहो 18 पुराणं लिहिली तरी व्यासांना समाधान नाही. नारदाने सांगितलं भक्ती ग्रंथ पाहिजे. तो भक्त भागवत म्हणजे देवाचा भक्त आणि देवाच्या भक्ताचं गुणगान वर्णन आहे. आणि ते भगवंताला तेही प्राणा परवते आवडती मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसते. माझ्या भक्ताच्या चरित्राचं जे गुणगान गातात ते मला माझ्या प्राणापेक्षा प्रिय, असं ज्ञानोबराय 12व्या अध्यायात सांगतात. भगवंत म्हणतात मला ते प्राणापेक्षा प्रिय आहे. म्हणून भागवत ग्रंथ म्हणजे वाङ्मयरूपी भगवान कृष्ण आहेत. ज्ञानेश्वरी म्हणजे वाङ्मयरूपी ज्ञानोबा आहेत. ह्या ग्रंथाची एकदा गोडी लागली ना ती सुटत नाही महाराज. कुणाशी बोलू वाटत नाही, कुणात बसू वाटत नाही. त्या ग्रंथाशी संवाद करावा. त्या अभंगावर समजा तुम्ही चिंतन करायला लागले ना महाराज, रटायचं नाही. सानप साहेब रटायचं नाही. मला आज प्रवचन करायचं आहे, मला हे सांगा, रटायचं नाही. कारण आत बसलेला नारायण आहे ना तो करतो. तुम्ही त्याचं चिंतन करा, मनन करा. अंतकरणाच्या ठिकाणी ते अभंगाला असं तुम्ही त्या अभंगाशी समरस व्हा. आणि तो ज्ञानाचा झरा आहे ना तुमच्या आतमध्ये आहे. भगवंत कुठे आहे? हृदयात आहे. हा तो ज्ञानाचा सागर आहे, तो प्रेमाचा पाना देणारा आहे. असा भगवंत हृदयात आहे. आणि मग सगळा खजिना तुमच्या जर हृदय गुहेत आहे आणि आपण बाहेर शोधतो, इथे आपण फसतो. रटून रटून जे कार्यक्रम करतात ना महाराज, ते दाखवण्यासाठी कसा झाला कार्यक्रम, कसा झाला कार्यक्रम, कसा झाला याच्यासाठी कार्यक्रम नको करू बाबा. तू भक्ती, तुझी भक्ती वृद्धिंगत होऊ दे आणि इतरालाही त्याचा आनंद येऊ दे, इतरालाही तो भक्तिमार्ग मिळू दे, भगवंताचा प्रसाद मिळू नये. हे आपण बोलत नाही, आतून भगवंत बोलतो. ती वाणी भगवंताची असते.
ती हृदयापासून निघते. तुमच्या नाभीपासून कधी कधी शब्द निघतात. ती परावानी तुमच्या वैखरीची संलग्न होऊन तुमच्या हृदयापर्यंत येते. ही भगवंताची अलौकिक कृपा आहे. ही ज्ञानोबराची तुकोबराची संताची अलौकिक कृपा आहे. आपण कुठेतरी अहंकाराची उगाच हातामध्ये काडी घेऊन उड्या मारायचं काम नाही करायचं. हे सगळं त्यांचं आहे. आपलं काय सांगा ना. त्यांचंच घ्यायचं, त्यांच्याच समोर बडबड करायची. बालक बापाची ताटे रे घे नि बापा तेचे जेवो लागे. पण तरी पण वडील राग नाही करत. संतोषने निवेगे मुखची ओढवी. ती छोटूसं बाळ वडील त्याला घास भरवतो आणि हे वडिलाला घास भरवतो. याचा हात पोहोचतो, वडील खाली त्याच्या हातापर्यंत आपलं तोंड घेऊन जातात. तसा भगवंत आहे. हे त्याचंच हे सगळं. नवे नवे आतून बोलणारा सुद्धा तोच आहे. तुकोबाराय म्हणतात. त्याच्याशिवाय कोण बोलत? देखवी ऐकवी एक नारायण. तोच तर बोलतोय. चाले हे शरीर कोणाची असत्य, वेगळीकच नाही. म्हणून आपला विषय चालला होता उद्धवाचा आणि भक्त प्रल्हादाचा. हिरण्यकशिपूने त्याच्या राज्यामध्ये कुणी नामस्मरण करायचं नाही असा आदेशच काढला. आणि जर कुणी नामस्मरण केलं तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा आहे. मग नामस्मरण करा, भक्ती करा, फक्त माझी करा. कृष्ण कृष्ण म्हणू नका. हिरण्यकशिपू असा जप करा. कारण आता मला मरणच नाही ना. दिवसा नाही, रात्री नाही, घरात नाही, दारात नाही, शास्त्रांनी नाही, आसरांनी नाही, माणसाकडून नाही, प्राण्याकडून नाही. तर देव तो देवच चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याचे खाणी. त्या भगवंताने असं रूप धारण केलं. मानवाचं नाही, प्राण्याचं नाही, सिंहाचं मुख धारण केलं. शरीर मानवाचं पण हाताचे नख मात्र सिंहाचे होते. आणि त्याच नखाने त्याला दारात नाही, घरात नाही, जमिनीवर नाही, आकाशात नाही, मांडीवर घेऊन त्याचं पोट फाडलं. पण भक्त प्रल्हादाला अनेक वेळा मृत्यूदंडाची शिक्षा देऊन सुद्धा तो मेला नाही. नवे नवे भगवंत प्रत्येक ठिकाणी त्याला वाचवत आला. त्याची आत्या होती होलिका. भक्त प्रल्हादाची आत्या होती आणि तिला असा वर प्राप्त होता, अग्नी मला जाळू शकणार नाही. मग भावाला म्हणले हे मी काम करते म्हणले. चित्ता पेटवली. त्या चित्तेत ती होलिका बसली आणि भक्त प्रल्हादाला मांडव घेतलं त्यांनी. पण तिला वरदान होतं ना, अग्नी जाळू शकत नाही. पण जेव्हा भक्ताचा प्रसंग येतो तेव्हा देवसुद्धा आपली प्रतिज्ञा सोडतो. रथाचंच चाक काढलं महाभारताच्या युद्धात. आणि भीष्माचार्य हसतात, देवा काय करता तुम्ही? तुम्ही प्रतिज्ञा मोडताय. मी हातात शस्त्र घेणार नाही, तुमची प्रतिज्ञा आहे. देव म्हणले माझ्या भक्तावर आल्यावर मी काही करायला तयार होतो. म्हणजे भक्तासाठी भगवंत बघा काही पण करतो. इतका भक्ताचा तो प्रेमळ आहे. म्हणून भक्त प्रल्हादाचं जीवन हे अलौकिक जीवन आहे महाराज. तेलाच्या कढईत तेलाच्या कढईत माणूस जिवंत राहू शकतो का? कढईलोटकेला जिवंत राहू शकतो का? आणि अग्नीत जिवंत राहू शकतो का? तरी सुद्धा त्याला तारलं. याचं कारण आहे नाम. इतका अगाध नामाचा महिमा आहे. आणि उद्धव ज्ञानी होता. तर ज्ञानी म्हटल्यावर नवल अहंकाराची गोठी, न लगे विशेष अज्ञानाचा पाठी. न कळत भगवंताला म्हणायचं देव आहे तुम्ही देव आहात. आणि तुम्ही गोकुळातल्या सवंगड्याची आठवण झाली की तुम्ही रडता, हे तुम्हाला शोभत नाही. देवाला वाटलं तर मी कसं समजावं उद्धवाला, पण उद्धवालाच पाठवलं. म्हणजे एक निरोप सांगून आहे माझा गवळणींना. नंदगावात उद्धव गेले. काय निरोप सांगायला? की भगवंत तुम्हाला भेटायला येणार आहेत. पण भगवंत भेटायला येणार हे सांगण्यासाठी जेव्हा उद्धव जातो, ते गवळणीची भक्ती पाहून उद्धव सुद्धा भावविभोर होतो. तो तत्वज्ञान सांगणारा उद्धव, चराचरात भगवंत हे सांगणारा उद्धव, आणि मला सकाळी घागर उचलू लागला म्हणणारी गोपिका.
प्रत्यक्ष अनुभव गोपिकांचा आहे आणि तत्त्वज्ञान सांगणारा उद्धव आहे. म्हणजे उद्धवाच्या तत्त्वज्ञानापेक्षा गोपींचा अनुभव श्रेष्ठ ठरला. म्हणून उद्धवसुद्धा भावविभोर झाला. आणि जेव्हा परत तो येतो ना देवाकडे, त्याच्या मुखातून वाणीतून शब्द फुटत नाही, वाणी गदगद होते, डोळे आसवाने भरलेले आहेत, अंतकरणाचा भाव हे शब्द फुटत नाही. आणि ही उद्धवाची अवस्था पाहिली देवाने की त्यांनी काय अनुभवलंय. आणि आता आज उद्धव रडतोय आणि देव रडत असताना उद्धव त्याला समजावत होता. म्हणून ज्ञानापेक्षा सुद्धा ज्ञानोत्तर भक्ती श्रेष्ठ आहे. म्हणून ज्ञान झाल्यानंतर सुद्धा पुन्हा काय करायचं, भक्तीच करायची. म्हणून आणि अशी भक्ती ही सुलभ असली तरी ज्ञानोबाराय म्हणतात सर्वत्र दुर्लभ आहे. असा निष्काम भावनेने भगवंताला अंतःकरण समर्पित करणारा भक्त सर्वत्र उपलब्ध नाही होत. म्हणून मला माझ्या गुरुदेवाच्या कृपेने अभंगावर थोडासा मी बोलण्याचा प्रयत्न केला. अभंग म्हणजे हा सामान्य नाही, हा सागर आहे. टिटवीने कुठं सागराला मोपायचा प्रयत्न कधी करू नये. उगीच आपलं बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा परा. हे अभंग का लिहिलेत की आपल्याकडून कळत नकळत काही बोलता बोलता चुका होतात. म्हणून करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. याने आपली वेळ संपलेली आहे. अशा अभंगावरती ना महाराज एका अभंगावर 7-7 दिवस चिंतन जर केलं तर नवीन नवीन चिंतन आपल्याला त्याच्यातून निघेल. आपण रोज त्याच्यात चिंतन करत गेलो ना, नवीन नवीन भाव प्रगट होईल, नवीन नवीन विषय आपल्या चिंतनात येतील. पण ज्यावेळेस आपण समोरच होतो ना तेव्हा आपण नाही राहत, हे लक्षात घ्या. आणि तो जो भाव प्रगट होतो तिथून जे नवीन चिंतन प्रगट होतं तो ज्ञानाचा झरा भगवंताचा असतो, हे आपलं नसतं. म्हणून जे जे कर्म निपजे ते थोडे बहु न म्हणजे निवांत जे अर्पिजे माझ्या ठाई. भगवंताची सेवा भगवंताच्या चरणारविंदावर समर्पित करूया. आणि आपला अल्पसा भाव आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवितो असे. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. विठ्ठला 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 विठ्ठला.